श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर 30 मार्च या दिवशी गुढीपाडवा चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात। वर्षातल्या 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे। कॅलेंडरनुसार वर्षातला पहिला महिना आहे। याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते। यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते। हिरवगार रंगीबेरंगी झाड झुडपे खुलून जाते। तर या नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला आनंदाने करायची आहे, नवीन विचाराने करायची आहे, संकल्प करायचा आहे। आपल्या जीवनामध्ये सतत आनंद यावा, सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याला लाभावा, तसेच आपल्या घरामध्ये भरभराटी राहावी याच्यासाठी आपल्याला या दिवशी म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी शुभ मुहूर्ता दिवशी एक उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही। आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा सतत वास राहील, घरामध्ये सुख शांती सतत नांदेल। तर काय उपाय करायचा आहे बघा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे चैत्र नवरात्र या दिवशी आपल्याला भरपूर सारे उपाय सुद्धा करायचे आहेत, जेणेकरून आपल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यास आपल्याला मदत होईल। अखंड ज्योतीचे विशेष महत्त्व देखील आहे। वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात दक्षिण पूर्व अखंड दिवा लावणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते। असं केल्याने घरातले दुःख दारिद्र्य आणि रोग सुद्धा दूर होण्यास तसेच शत्रूपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तर या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला गुढी आपल्या दारामध्ये उभा करायची आहे। तर ती कशा पद्धतीनं करावी, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी सूर्योदयपूर्वी सकाळी लवकर उठून आंघोळ करून कडुलिंबाचा कोवळा पाला फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला लावून घ्यायचे आहेत। गुढी उभारत असताना आपल्याला विळूची काठी घ्यायची आहे, स्वच्छ तेलाने पुसून घ्यायची आहे। त्यानंतर त्या विळूला भगवे वस्त्र लावून आपल्याला आंब्याचे ढगळ आणि कडुलिंबाचा पाला लावायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एक कलश तांब्याचा कलश पालथा ठेवावा, त्याला साखरेचा कंकण हार घालावे, त्या विळूची आपल्याला पूजा करायची आहे, गंध लावायचा आहे। त्यानंतर पूजा झाल्यानंतर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी। नंतर नवीन पंचांगाचे सुद्धा आपल्याला पूजन करायचे आहेत। घरातल्या एका प्रमुखाने काय करायचं आहे, छोटा उपाय आहे की एक वडाची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने हातात धरून त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करावी। त्यानंतर त्याची पंचोपचाराने पूजन करावे। त्या वस्तू लाल कपड्यात बांधून घराच्या बाहेर म्हणजे प्रवेश जिथून आपण करतो तिथे आपल्याला चौकटीच्या खिळ्यात म्हणजे अडकवायचे आहे, टांगायचे आहे। यामुळे घरातल्या सर्व व्यक्तीचा आजार व अनेक बाधा जर असतील संकट असतील यापासून संरक्षण होण्यास मदत होईल। त्यानंतर प्रदोष काळात ज्यावेळेस आपण त्या दिवशी गुढी काढू त्यावेळेस ते लिंबाचा पाला जो अडकलेला होता त्या आपण गुढीला तर तो पाला थोडा घ्यायचा आहे आणि तो पाला आपल्याला अन्नधान्यात सुद्धा टाकायचा आहे। म्हणजेच आपण ते साठवणीचं धान्य आहे गहू ज्वारी त्याच्यामध्ये ते थोडासा पाला टाकायचा आहे कडुलिंबाचा आणि थोडा पाला आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीची बरकता राहील, लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहील। त्याच्यासाठी आपल्याला ह्या कडुलिंबाचा पाला त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे। खरंच खूप प्रभावीशाली आहे। या प्रकारे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हा छोटासा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्याला लक्ष्मी माता आणि अन्नपूर्ण देवीची जी अन्नधान्याची देवता मानली जाते हिची सुद्धा आपल्या घरामध्ये बरकता राहावी। खूप सारे अडचणी जरी असतील तरी त्या दूर होण्यास आपल्याला मदत व्हावी, दुःख दारिद्र्य आजारपण दूर होण्यास आपल्याला 2 छोटे उपाय करायचे आहेत। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। श्री स्वामी समर्थ।